जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण हरिपाठाचं निरूपण पाहतोय. पहिला अभंग सुरू आहे. काल पहिल्या 2 ओळींवरती निरूपण झालं. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काल आपण सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आपण कुठल्या दृष्टीने हरिपाठाच्या अर्थाकडे बघतोय. माऊलींची असीम कृपा हरिपाठाच्या रूपानं पाझरलेली आहे. हरिपाठ केवळ निर्गुण साधना साधायची आहे या उद्देशानं मुळीच नाहीये. समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. यात पहिल्या भागामध्ये समर्थ तत्व सांगतात की सगुणाच्या आधारानं निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागतं हे समर्थ पुढं सांगतात. सारासार विचारे संत संगे. आणि ह्या सारासार विचाराचं, भक्तिभावाचं, शरणागतीचं, सगुण प्रेमाचं, नुसतं प्रेम नाही आत्यंतिक प्रेमाचं, संत संगाचं, सत्संग कसा करायचा, कशासाठी करायचा, त्यातून काय साध्य होतं, सगुणाच्या आधाराने निर्गुण प्रचितीपर्यंत कसं पोहोचता येतं. नवे स्वतः माऊली निर्गुण प्रचितीमध्ये असताना पुन्हा सगुण भक्तीवर येतात आणि मग हरिपाठ सांगतात. त्यामुळे एका अर्थानं हरिपाठ ही ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानोत्तर भक्ती आहे. भक्तीच्या प्रकारांमध्ये ज्ञानोत्तर भक्ती सर्वश्रेष्ठ समजली जाते. काय होतं, साधक स्वतः परमात्म स्वरूप होतो आणि भक्ती करण्यासाठी पुन्हा भक्ती करतो. म्हणजे ज्ञानरूप होऊन पुन्हा भक्त होतो. अशी ज्ञानोत्तर भक्ती आहे ज्ञानेश्वर महाराजांची. कालच्या निरूपणामध्ये काही प्रश्न उद्भवले की क्षण म्हणजे पूर्ण आयुष्य कसं काय असू शकतं बुवा, भ्रूमध्यस्थानालाच इतकं महत्त्व का, वगैरे वगैरे. त्याचा थोडासा खुलासा करू. आणि देवाची द्वारी म्हणताना द्वारी जो आहे, हा जो दरवाजा आहे देवाचा, या विषयात थोडंसं आणखीन पाहू आणि पुढच्या ओळीसुद्धा बघू. क्षण म्हणजे आयुष्य, हा दृष्टिकोन कोणाचा आहे हेही बघायला पाहिजे. माऊली हरिपाठ हा भक्तासाठी सांगतायत, जो भक्त आहे त्याच्यासाठी सांगतायत. म्हणजे हरिमुखे म्हणा असं म्हणताना ते नाम घ्या हे कळवळ्यानं सांगतायत. त्यावेळी ते असं सांगत नाही आहेत की कसंही नाम घ्या, एकदाचं घ्या म्हणजे झालं. काही माणसं रामाला नवस करून दरोडा पण घालायला जातात, तुळजाभवानीला नवस करून दरोडाही घालायला जातात. आई आज पावली असं म्हणतात दरोडा लागला की, किंवा गल्ला लागला की आज कृपा झाली, आई भवानी पावली असं दरोडेखोरही म्हणतो. राम नाम सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम है कुछ और, असं जे कबीर साहेब म्हणतात. तसं नाम घेण्याच्या मागं भूमिका काय आहे तुमची? अंतःकरण भक्तीनं ओतप्रोत भरलेला आहे का? हे अतिशय महत्त्वाचं आहे. असं पहा, आपण दूध तापायला ठेवतो गॅसवरती. एक ठराविक मर्यादा झाली की दूध उतू जातं आणि मग ते भांड्याच्या बाहेर येतं. म्हणजे त्या भांड्याची क्षमता दुधाला सामावण्याची संपली आणि दुधाची क्षमता त्या भांड्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेली की आपसुकच ते उतू जातं. तसं नामस्मरण भक्तिभावानी, कळवळ्यानी, प्रभू रामचंद्र म्हणा, विठ्ठल परमात्मा म्हणा, श्रीकृष्ण भगवान म्हणा किंवा आपले सद्गुरू म्हणा, यांच्या प्रती असलेल्या आत्यंतिक प्रेमानी, भाव उमाळ्यानी आतून असं उतू गेलं पाहिजे बाहेर. म्हणजे ते हरिमुखे म्हणा हे साध्य होईल. काल जे मी म्हटलं
की सारखं साधन करा, सारखी बैठक करा, सारखा नेम करा, सारखं ध्यान करा, मन लागणार नाही, एकाग्र होणार नाही, भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थिर होणार नाही. त्यासाठी ते पुन्हा पुन्हा करा, पुन्हा पुन्हा करा, हाच बोध हरिमुखे मनामध्ये आहे. तीच गोष्ट नामस्मरणालाही लागू आहे की पुन्हा पुन्हा नाम घ्या, जसं पुन्हा पुन्हा ध्यान करा, पुन्हा पुन्हा नाम घ्या. पण त्यामधील भक्तीचा कळवळा जर वजा केला तर ती उपासना वृक्ष आहे. याचा उलगडा आपल्याला पुढच्या ओळींमध्ये होईल, ज्यावेळी पांडवांचा उल्लेख येईल. पण असा कळवळा ज्याच्या अंतःकरणात आहे त्या साधकासाठी आयुष्य क्षणभंगूर आहे. म्हणून क्षण हा शब्द आयुष्याला निर्देशित करतो. कसा आहे, जो मनुष्य इंद्रियाधीन जीवन जगतो, विषयाधीन जीवन जगतो, अगदी विषय लंपटच आहे असं नाही बरं का, पण रजोगुणांनी ओतप्रोत भरलेली जी व्यक्ती आहे ती इंद्रिय सुखांमध्ये, विषय सुखांमध्ये इतकी रममाण असते की त्याला या गोष्टीचं भान नसतं की हे आयुष्य मर्यादित आहे. जसा जन्म आपल्या हातात नव्हता तसं आपलं मरणही आपल्या हातात नाही आहे. आणि मरण सोडा, इंद्रियसुद्धा एका मर्यादेतच विषय उपभोगू शकतात. याचं भान विषयाधीन मनुष्याला कदापि असत नाही. प्रचिती आपल्याला वारंवार येते. 40-50 आयुष्याची वर्ष उलटली की चष्मा लागतो, दात पडतात, केस पांढरे होतात, शरीर विकल होतं. पण विषयाधीन बुद्धी असल्यामुळं, इंद्रियांच्या अधीन जाण्याची प्रवृत्ती असल्यामुळं त्याला असं कधी वाटतच नाही की आयुष्य क्षणभंगूर आहे. पण जो साधक आहे, अंतर्मुख झालेला आहे, आतून भक्तिप्रेमाने भरून आलेला आहे, आशाला आयुष्य हे क्षणभंगूरच आहे. म्हणून त्यासाठी माऊली म्हणतात की एक क्षण देवाच्या दरवाजामध्ये थांब. क्षण म्हणजे आयुष्यभर. कारण चांगला साधक हाच क्षण शेवटचा क्षण आहे, या उत्कटतेनेच साधनेला, नामाला बसतो. एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे महाभारतातली की धर्मराजांना एक याचक भेटायला आला. धर्मराज गायी दान करत होते, गायी संपलेल्या. त्या याचकाला धर्मराज म्हणाले की तू उद्या ये, मी तुला उद्या गाय देतो. शेजारी भीम होते, ते भीम जोरजोरात टाळ्या वाजवायला लागले. धर्मराजांनी भीमाला विचारलं की काय रे, काय झालं? तर भीम म्हणाले की त्या याचकाला उद्या गायी देतो हे सांगताना तुम्ही त्या याचकाची, त्या गायीची आणि तुमचीही शाश्वती उद्यापर्यंत आहे हे गृहीत धरलत, म्हणून मी टाळ्या वाजवतोय. मुद्दा असा आहे, जो अंतर्मुख आहे, विचारी आहे, चिंतन मनन नित्य नेमाने करणारा आहे, सद्गुरुचरणी सद्गुरूंच्या उपदेशांमध्ये रत आहे, अशा मनुष्याला आपण क्षणभंगूर आहोत याची जाणीव आयुष्यातल्या दर क्षणी असते. म्हणून ते आयुष्य क्षण न राहता संपूर्ण आयुष्य होऊन जाते. अशा विवेकाने, अशा अंतर्मुखतेने देवाच्या दरवाजात आयुष्यभर राहायचं आहे. एवढा सगळा बोध या देवाची द्वारी उभा क्षणभरी इथं माऊली सांगतात. जसजसा साधक आत आत साधनेमध्ये जातो तसं तसं त्याचं मन शांत होतं, विचार शांत होतात, चित्त शांत होतं, चित्ताची हालचाल स्तब्ध व्हायला लागते. आणि भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी म्हणजे त्रिकुट स्थानी तो जे लक्ष ठेवून शांतपणे थांबलेला आहे, त्या अनुभूतीमध्ये तो हळूहळू शून्य अवस्थेकडे सरकायला जातो. या शून्य अवस्थेमध्ये त्याला दोन्ही गोष्टींचं भान असतं. कुठल्या दोन गोष्टी? आपलं आत्मस्वरूप आणि बाहेरचं जग, दृश्य, इंद्रियांचं भान. यालाच दरवाजा म्हटलेला आहे. कारण एखाद्या दरवाजामध्ये तुम्ही थांबला तर आतीलही दिसतं, बाहेरचंही दिसतं. फक्त साधकाला इथे आयुष्यभर थांबावं लागतं. याचा अर्थ असा की दीर्घकाळ साधनेमध्ये या स्थितीत थांबावं लागतं. प्रसंगी या स्थितीमध्ये केवळ कुंभकाचीही अवस्था साधकाला प्राप्त होते. मामा महाराज केळकरांचा एक सुंदर अभंग आहे. त्या अभंगामध्ये ते म्हणतात,
कैसा पवन साधावा स्थिर करुनी नामी लावा. घेऊनी सोडणेचे आधी स्थिर करुनी कुंभक साधी. जैसा जैसा वाढे काळ पवन विजयाचे बळ. वाढे दासाचे अंतरी पूर्ण होता साक्षात्कारी. या अभंगाच्या विस्तृत विवरणात नंतर कधीतरी आपण जाऊ. पण मुद्दा हा आहे की या देवाच्या दरवाजामध्ये जिथे भले दोन्हीचं भान असो, देवाचंही, आपल्या आत्मस्वरूपाचंही आणि दृश्याचंही, पण त्या दरवाजात आयुष्यभर दीर्घकाळ थांबणं हे साधनेतलं मर्म आहे. कालांतराने त्या साक्षीचा कसा लय होतो इत्यादी इत्यादी हा विषय आपल्याला पुढे हरिपाठात बघता येईल. पुष्कळ सुंदर अभंग आहेत. पण या देवाच्या द्वारामध्ये कसं थांबायचं आणि कशा पद्धतीने हरिमुखे म्हणा ही साधना करायची हे थोडंसं आपण समजून घेतलं. परमेश्वर सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. निर्गुण परमात्माच फक्त अस्तित्वात आहे आणि सगुणाला काहीही किंमत नाही. अशांचा परमार्थ फक्त कोरडा आहे. आणि सगुणच आहे, निर्गुणाला काय अर्थ आहे? त्यांना स्वस्वरूपाची जाणीव नाही आहे. या अभंगातील पुढच्या 2 ओळी आहेत. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. या संसारामध्येच राहत असताना वेगाने तत्परतेनं भक्तिपूर्ण अंतःकरणानं नाम घे, असं सगळी शास्त्र वेद आपले हात वर करून सांगतात, असं माऊली स्पष्ट सांगतायत. पण आपण संसार या गोष्टीकडं थोडंसं आत वळून बघूया, थोडा त्याचा अर्थ बघूया. कुठलीही गोष्ट पुन्हा पुन्हा तीच तीच घडत राहणं, या गोष्टीला संसार अशी संज्ञा आहे. म्हणजे आपला जन्म झाला, कालांतराने अर्थातच मृत्यू आहे, पुन्हा कालांतराने जन्म आहे आणि पुन्हा अर्थातच मृत्यू आहे आणि पुन्हा अर्थातच जन्मही आहे. हे जे सततचं रहाड गाडगं चाललेलं आहे एखादं चक्र फिरल्याप्रमाणे, या चक्राला, ह्या सतत सुरू असलेल्या रहाड गाडग्याला संसार अशी संज्ञा आहे. पुन्हा 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 जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, सारखं सुरू आहे. हा तो संसार आहे. मग इथं माऊली संसार शब्द का वापरतायत? आता आपला जन्म आपल्या हातात नाही आहे आणि आपण कधी मृत्यू पावणार हेही आपल्याला माहीत नाही आहे. तर या अर्थानं माऊली संसार हा शब्द म्हणतायत का इथं, याचाही थोडा विचार करू. कशासाठी विचार करू? कारण माऊली हरिपाठ हा भक्तांसाठी, साधकांसाठी सांगतायत आणि आपण त्या दृष्टीने त्या अर्थाकडे बघतोय. म्हणून संसाराच्या ठिकाणी माऊलींना काय म्हणायचं आहे हे आपण नीट बघूया. जी गोष्ट आपल्या हातातच नाही, जन्मही हातात नाही, मृत्यूही हातात नाही, अशाच फक्त गोष्टींना उद्देशून संसार म्हटला असेल माऊलींनी असं वाटत नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, म्हणजे संसारात असताना तू काहीतरी कर. याचा अर्थ असा की संसारामध्ये असताना, जन्म मृत्यू या चक्राच्या मध्ये असताना जे आपल्याला जीवन आहे, त्या जीवनामध्ये अशी कुठली तरी गोष्ट आहे जी संसार या व्याख्येत बसते. मग आयुष्य जगत असताना असं काय आहे जे जातं पुन्हा येतं, परत जातं परत येतं, परत जातं आणि परत येतं? तर असं जर काही असेल तर ते श्वास आहेत. नरदेहामध्ये संसरण चालू आहे तर ते कशाचं चालू आहे? श्वासाचं चालू आहे. या विश्वामध्ये जीवाचं संसरण चालूच आहे, जन्माला येऊन पुन्हा मरणे, मगाशी बघितल्याप्रमाणे. पण जीव नरदेहात आल्यानंतर जर काही संसरण सुरू असेल तर ते श्वासाचं आहे. या श्वासामध्ये तू साधन साध असं माऊली सांगतायत. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेग याचा अर्थ गती आणि जिव्हा याचा अर्थ नाम. कुणी म्हणेल जिव्हा म्हणजे तर जीभ आहे, त्याचा अर्थ नाम कसं होईल? असं पहा, आपण जिभेनी काय घेतो? भगवंताचं नाम घेतो.
भगवंताचं नाम हे काय निर्देशित करतं? भगवंताचं नाम भगवंताला निर्देशित करतं. भगवंताचं नाम या बोधाला निर्देशित करतं की तो राम आणि तू ही निराळी वस्तू नसून तुझा आत्मा राम तोच बाहेर राम आहे आणि बाहेरील राम हाच तुझा आत्माराम भरून उरलेला आहे. म्हणजे नाम हे भगवंताचं व्यापक स्वरूप दाखवतं, सगुण स्वरूपही दाखवतं आणि निर्गुण बोधही सांगतं. मग असं नाम ही भगवंताची खूण आहे आणि ती खूण जिव्हेने घेतली जाते. जिव्हेनं नाम घ्या असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा नाम जिव्हेद्वारे प्रगट होतं. हाताने टाळी मुखाने राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग जसं सोन्याच्या दागिन्यामध्ये काय असतं? दागिना वगळता त्यात सोनंच असतं. मग ती ठुशी असो, बांगडी असो, मंगळसूत्र असो, अंगठी असो, सगळीकडे सोनं हे एकत्वानंच आहे. तसं जिव्हा जरी निरनिराळ्या असल्या तरी सगळीकडे एकत्वानी भरून नामच आहे. म्हणून जिव्हेमध्ये तत्व जर काही सुचवायचं असेल माऊलींना तर ते नाम हेच तत्व सुचवायचं आहे. म्हणून जिव्हा हे नाम आहे. वेग ही अर्थातच गती आहे, यामध्ये जास्त काही खोलात शिरायची गरज नाही. पण गती आणि नाम याचा संगम संसाराशी जोडला गेलेला आहे. याचा अर्थ श्वासाच्याही पलीकडे असं काहीतरी चैतन्य आहे जे सतत गतिरूप आहे आणि ते नाम याने निर्देशित होते. सोप्या शब्दात सांगायचं तर आपण कोणीही असो आणि कुठल्याही अवस्थेमध्ये असो, त्या अवस्थेमध्ये आपण आहोत याचं एक अस्तित्व भान आपल्या सर्वांना आहे आणि ते श्वासाच्याही पलीकडे आहे. मनुष्य श्वास घेतो म्हणून जिवंत आहे का जिवंत आहे म्हणून श्वास घेतो? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. समजा श्वास मी अडवून ठेवले तर थोडीच मी मरतो. ज्याचा जसा अभ्यास असेल तसा वेळ त्याला श्वास रोखून ठेवता येईल. कुणी 1 मिनिट रोखेल तर कुणी 15 मिनिट रोखेल. त्यात थोडीच त्याला मरण येईल. पण ज्या चैतन्यामुळे तो जिवंत आहे ते चैतन्यच तिथून निघून गेलं तर बाहेरून कितीही हवा आतमध्ये पंप केली तरी मनुष्य श्वास घेऊ शकत नाही. म्हणजे श्वासाच्याही बुडाशी अधिष्ठानवत एक असं तत्व आहे, एक असं चैतन्य आहे जे अखंड आहे आणि वेगवान आहे आणि ते भगवंताचं नाम आहे. अशा या संसाररूपी श्वासामध्ये वेगवान जे नाम आहे किंवा नामाची जी अखंड गती आहे त्या गतीशी तू तादात्म्य होऊन राहा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हेच तत्व, हेच भगवंताचं नाम, हेच अंतर्मुख होणं आणि आपणच आपल्याला जाणणं हे सर्व वेदशास्त्रांनी हात वर करून सांगितलेलं आहे. नामाचा महिमा गाताना शेषही थकला, वेदही थकले, श्रुती स्मृती थकली, तेथे आपण कोण? पुढे माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. जे थोर लोक सांगून गेले त्या मार्गावरूनच आपण जावं असंही माऊली सांगतात व्यासांचा उल्लेख करून. आणि त्यांनी कुठली खूण सांगितलेली आहे तेही सांगतात. खूण याचा अर्थ चिन्ह बरं का. आपण एखाद्या रस्त्यानं जात असताना आपण जर पत्ता शोधत असू तर आपल्याला खुणेची आवश्यकता असते. म्हणजे पत्ता जर विचारला तर अहो त्या अमुक गल्लीत उजवीकडे वळायचं का इकडनं एक डावीकडं रस्ता जातोय तिथेही वळायचं? नाही, तुम्ही उजवीकडे वळा, तिथे असं लिहिलेलं आहे, अशी खूण तरी असते. किंवा आपल्याला पत्ता सांगणाऱ्याच्या वाक्यातून आपण खूण शोधतो. अच्छा इथे वळू का, बरं, आणि मग आपण वळतो. म्हणजे खूण सांगितली की मनुष्याला त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचता येतं. माऊली कुठली खूण सांगतायत? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. खूण काय आहे? द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरी कोण आहे? तर द्वारकेचा राणा आहे. भगवंतच तुमच्या आत येऊन राहिलेला आहे. ही साधनेची मुख्य खूण आहे. तुम्ही म्हणून तुम्हाला जे वेगळे समजता भगवंतापासून असं काही अस्तित्वातच नसून
तोच तिथे भरून राहिलेला आहे असं माऊली सांगतायत. पांडव म्हणजे पंचप्राण आहेत. पंचप्राणांनी युक्त आपलं हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, या देहामध्ये एक भगवंतच भरून आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मी हा पदार्थ जसा अस्तित्वात नाही, म्हणून तू हा पदार्थही अस्तित्वात नाही. मी तू हा विचार विवेके त्यागावा, गोविंदा माधवा याची देही. हा जो गोविंद आहे, हा जो माधव आहे, हा जो द्वारिकेचा राणा आहे, तो याच देहात आहे आणि तोच या देहात आहे. आणि हीच परमार्थ साधनेतील मुख्य खूण आहे की भगवंत इतरत्र कुठेही नसून तो तुझ्याच आत आहे. नव्हे नव्हे तू म्हणजे तोच आहे, अन्य कुणी नाही. पण हे जाणण्यासाठी सगुणाचंही महत्त्व आहे, म्हणून तो द्वारकेचा राणा त्या पांडवांच्या घरी आहे. आणि असं जाणल्यानंतरही तूच माझा सखा असं त्या द्वारिकाधीशाला पांडवांनी वंदन केलेलं आहे. आणि हे सगळ्या परमार्थाचं मर्म आहे. उपासना फक्त बाह्यांगाने करायची नाहीये, तर अंतर्मुख होऊन करायची आहे. आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी, आपले सर्व समज गैरसमज यांना दरवाजाच्या बाहेर थांबायला सांगायचं आणि दरवाजाच्या आत येऊन साधनेला बसायचं, नामाला बसायचं. नाम हे कळवळ्याने आलं तरच नाम, अन्यथा ती नुसती वाफ आहे. जसं एखाद्या तापलेल्या तव्यावर आपण शिंतोडे मारतो पाण्याचे आणि चर्र करून सगळं पाणी उडून जातं. तसं जर भाव नसेल, भक्ती नसेल, अंतःकरणामध्ये प्रेम नसेल, सद्गुरूंप्रती निष्ठा नसेल, त्यांच्या वचनांवर विश्वास नसेल, तर त्यांनी सांगितलेलं साधन, मग ते भ्रूमध्याकडे लक्ष देऊन ध्यानाला बस असं साधन असेल, किंवा बसून राम 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 म्हण असं साधन असेल, हे कुठलंच साधन काम करू शकत नाही जोपर्यंत पांडवांप्रमाणे द्वारकेचा राणा आपण आपल्या अंतरात घेत नाही. मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी आहे आणि सहज समजही असा आहे की देव कुणीतरी भलताच आहे आणि माझ्या प्रापंचिक संसारिक अडचणी दूर करण्यासाठी ते एक स्थान आहे जिथे मी माझं गाऱ्हाणं गाईन आणि तो मला काहीतरी देईल आणि मग मी त्याला भजेन, त्याची पूजा करेन, जेणेकरून त्याने आणखी काहीतरी मला द्यावं. या सगळ्या समजांपासून माऊली आपल्याला दूर नेत आहेत आणि खऱ्या भावानं हरिमुखे म्हणायला सांगतायत. खऱ्या भावानं साधनेला बसा असं सांगतायत. आणि त्याची खूण म्हणून हेही सांगतायत की तोच परमात्मा तुझ्या अंतरी वस्ती करून आहे. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची या खुणा, द्वारिकेचा राणा पांडवा घरी. या अभंगाची सुरुवातच अशी आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. देवाच्या दारातही कोण जाईल हो? ज्याला देवाला पाहायचं आहे तोच जाणार ना. वडापाव खाणारी व्यक्ती मंदिरात कशाला जाईल? ती वडापाव खायला जाईल. तसं भगवंत कोण आहे? मी कोण आहे? मग मी अमुक आहे तर भगवंत तमुक आहे, की मीच भगवंत आहे, की भगवंत आणि कोणी निराळा आहे आणि मी त्याहून निराळा आहे? अशा पद्धतीचे प्रश्न ज्याला पडतील, ज्याला ही तळमळ प्राप्त होईल की आपण कोण आहोत हे जाणून घ्यावं आणि त्यासाठी देवाच्या दारात जावं, त्यासाठी अंतर्मुख व्हावं, ही प्रेरणा ज्याला मिळेल, ही भूक ज्याला लागेल, तोच देवाच्या द्वारात जाईल. मुमुक्षू ही अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. गेले राजे चक्रवर्ती, तेथे माझे वैभवते किती, आता धरू म्हणे संत संगती, या नाव मुमुक्षू. कुठलीही सांसारिक, प्रापंचिक, वैषयिक गोष्ट नित्य राहणारी नाही आहे आणि त्यातून मला चिरकाल आणि अखंड असं समाधान प्राप्त होणार नाही आहे. याचा विवेक ज्याच्या आत जागृत झाला तोच देव शोधायला जाईल, तोच आतील समाधान शोधायला जाईल, जे कुठल्याही इंद्रियांवर, कुठल्याही विषयांवर अवलंबून नाही. आणि असं समाधान जो शोधायला जाईल तोच देवाच्या दारात उभा राहील. कसा उभा राहील?
हे माऊलींनी या अभंगात सांगितलं. भ्रूमध्यस्थानापाशी म्हणजे आपल्या त्रिकुटस्थानी लक्ष देऊन राहिल्यानंतर त्या देवाच्या द्वारात साधक कसा पोचतो हे आपण पाहिलं. हेही थोडं पाहू की त्रिकुटस्थानालाच का महत्त्व आहे. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्यापैकी किती महत्त्वाच्या हा भाग थोडा बाजूला ठेवू, पण एक तत्त्व असं आहे की या नाड्यांद्वारे आपल्या शरीरामध्ये जीवन खेळतं. नाडीद्वारे खेळे जीवन, त्या जीवनासरिसा वाहे पवन, त्या पवनासरिसा जाण आत्माही विचरे. हे जे जीवन आपल्या शरीरामध्ये वाहतंय ते या नाड्यांमार्फत वाहतंय. आणि अशा 2 नाड्या आपल्या श्वासोच्छ्वासाला कारणीभूत आहेत. एक आहे इडा नाडी आणि एक आहे पिंगला नाडी. ढोबळ मानाने त्याला असं म्हटलं जातं की डावी नाकपुडी म्हणजे इडा नाडी आणि उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला नाडी. पण प्रत्यक्षात ती नाकपुडी म्हणजे नाडी नाही आहे, तर नाडीतून जे जीवन प्रवाहित होतं त्यामुळे श्वास चालतो. ज्या नाडीतून जीवन प्रवाहित झाल्यामुळं डाव्या नाकपुडीतून श्वास चालतो ती इडा नाडी आहे, आणि ज्या नाडीतून जीवन प्रवाहित झाल्यामुळे उजव्या नाकपुडीतून श्वास चालतो ती नाडी पिंगला नाडी आहे. आपल्या भ्रूमध्यस्थानी या दोन्ही नाड्यांचा संगम होतो, म्हणून या स्थानाला महत्त्व आहे. काही संप्रदायांमध्ये या स्थानाला त्यामुळे संगम स्थान असंही म्हणतात किंवा प्रयाग स्थान असंही म्हणतात, कारण प्रयागचा अर्थ उत्तरेकडे, संगम असा होतो. या 2 प्रवाहांव्यतिरिक्त सुषुम्ना नावाचा एक प्रवाह आहे. तो प्रवाह गुप्त आहे, पण तो श्वासाला कारकही आहे. या 3ही नाड्यांचा संगम भ्रूमध्याच्या ठिकाणी होतो, म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व साधनेमध्ये आहे. कारण साधनेमध्ये साधक जसजशी प्रगती करत जातो तसतसा त्याचा या 2 नाड्यांचा लोप होऊन जीवन सुषुम्नाकार व्हायला लागते आणि फक्त सुषुम्नेतून गती वाहत जाऊन पुढे सहस्रार स्थानापर्यंत साधक पोचतो. अर्थात मन, चित्त, बुद्धी इत्यादींचा लय झाल्यानंतरच हे घडते, आणि हा लय नामानेही होतो आणि ध्यानानेही होतो. याचे उत्कृष्ट विवरण म्हणजे हा हरिपाठ आहे की एखादा ध्यानमार्गी जसा सायुज्यतेला पोहोचतो तसाच नामधारकही सायुज्यतेला पोहोचतो. मुख्य काय तर सद्गुरूंनी दिलेली साधना प्रेमभावाने, भक्तिभावाने, शरणागत भावाने करणे आणि दीर्घकाळ करतच राहणे हे मर्म हरिपाठ सांगतो. या इडा, पिंगला आणि सुषुम्ना याला राम, कृष्ण, हरी अशी संज्ञा संतांनी वापरली आहे. पुढे हरिपाठामध्ये रामकृष्ण असा शब्द पुष्कळदा आलेला आहे. तो जेव्हा जेव्हा आलेला आहे तेव्हा तेव्हा इडा आणि पिंगला असाच अर्थ त्यातून निघतो असं मुळीच नाही. पण ज्या ठिकाणी तसा अर्थ होतो त्या त्या ठिकाणी आपण त्या दृष्टीने त्या अभंगाचं विवरण पाहूच. इथे हरिपाठातील पहिल्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.